सोलापूरच्या विधान परिषद निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं। खरं तर काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाजल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे होतं। भाजप जी आहे ती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी संपूर्ण प्रयत्नात होती। आमदार सचिन कल्याणची टॅबलेट्सवर दादा, खरं तर निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण अनेक प्रयत्न केले। काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाजल्यानंतर ती आशा आणखी वाढलेली होती, मात्र निवडणूक होणार, निवडणूक लढणार अशी शक्यता आता दिसते। माननीय पालकमंत्र्यांनी यासाठी प्रयत्न केले, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले। जेवढे लोक फॉर्म भरले होते त्या सगळ्यांशी संपर्क साधला आणि त्या सगळ्यांनी प्रत्यक्षरित्या समोर येऊन चर्चा करून फॉर्म काढून घ्यायचा निर्णय घेतला। जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये, या विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचं संख्याबळ हे जास्त आहे, महायुतीचं संख्याबळ हे जास्त आहे। त्यामुळं ह्या निवडणूक लादून काही उपयोग नाही, ह्याचा खूप जणांना ह्याचा क्लिअर झाला। नेत्यांना अपवाद एका नेत्यांनी की ज्यांना वाटलं की आपलं काहीतरी आपण दाखवायला पाहिजे, अस्तित्व, न्यूसेन्स, त्याच्यासाठी ही निवडणूक त्यांनी लादलेली आहे। खरं तर आपल्याकडे संख्याबळ खूप कमी असताना ही निवडणूक लावणं चुकीचं आहे, पण केवळ निवडणुकीला विरोधाला विरोध म्हणून हा झालेला आहे, एका व्यक्तीच्या युगोमुळे झालेला आहे। पण भारतीय जनता पार्टी, महायुती, आम्ही योग्य आणि चांगलं उत्तर येणाऱ्या काळात त्यांना देऊ। कोणाचा युगो दुखावला आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे कोणामुळे युगो दुखावला, आणि एका व्यक्तीमुळे ही निवडणूक लागलेली आहे। ज्यांच्या निवडणूक लढवण्याची काडी मात्र शक्यता नव्हती, सगळ्यात अगोदर फॉर्म काढून घेण्यासाठी जे उत्सुक होते त्यांना तुम्ही निवडणूक लढवायला लावलं। हे केवळ स्वतःच्या काहीतरी दाखवायचं, मी करून दाखवलं म्हणून हे झालेलं आहे। येणाऱ्या काळात विधान परिषद निवडणुकीतसुद्धा दिसतील, आणि विधान परिषद निवडणुका झाल्यावरही भारतीय जनता पार्टी, महायुती ह्या बाबतीत अजून ठोस निर्णय घेते। 616 मत आहेत दादा, किती संख्या भाजपकडे मिळेल असं वाटतं? निकाल झाल्यावर कळेल। 500चा आकडा गाठा? कधीही राजकारणातले आकडे सांगायचे नसतात, आकडे जेव्हा येतील त्यावेळी कळतील। पण ज्यांनी निवडणूक लावले त्यांना जे म्हणजे दिवास्वप्न बघत होते की आम्ही काहीतरी करू म्हणून, त्यांना आत्मचिंतन करणारी ही निवडणूक असेल। निकालानंतर त्यांची जागा त्यांना दिसून येईल। शेवटचा प्रश्न, असाच आकड्यांचा खेळ सुभाष देशमुखांच्या वेळेस देखील झाला होता, संख्याबळ कमी असताना देखील बापू जिंकलेले होते। काँग्रेस किंवा विरोधक ही साहेबांच्या अशा दोन निवडणुका झाल्या, एक विधान परिषद झाली आणि एक उज्ज्वलाताई शिंदेच्या सोबत, जे आश्चर्यकारक दोन्ही निवडणूक जिंकले। ही निवडणूक भारतीय जनता पार्टीनेच जिंकलेली आहे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने जिंकलेली आहे। विरोधक त्यावेळी गाफील असायचे, आणि आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगाल असो किंवा अजून कुठलीही निवडणूक असो, भारतीय जनता पार्टी काश्मीर ते कन्याकुमारी कुठेही निवडणूक असेल, ते ग्रामपंचायतची असेल किंवा पार्लमेंटची असेल, आम्ही बिलकुल गाफील राहत नाही। आम्ही पूर्ण ताकदीनं आणि आम्ही पूर्णपणे अलर्ट राहून ही निवडणूक लढवतो। त्यामुळं कदापि अशा भ्रमात कोणी राहू नये, आणि या जिल्ह्यातील जनतेला निकाला दिवशी दिसून येईल भारतीय जनता पार्टी, महायुतीचं ताकद काय। निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी जिंकेल की या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद काय आहे, एका व्यक्तीच्या युगोमुळं ही निवडणूक लागली, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या ठिकाणी दिली आहे। कॅमेरा पर्सन युगपालजीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।